अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17 भाग 2. वैद्याचा द्वेष करून जो औषध लाथेने उडवितो असा रोगी मरणार हे जसे निश्चित, किंवा डोळस माणसाचा द्वेष करून जो स्वतःचेच डोळे फोडून घेतो तो जसा घरातच आंधळा होऊन बसतो, त्याप्रमाणे शास्त्र मार्गाची निंदा करून स्वैराचाररूपी अरण्यात जे भटकतात त्या असुरांची तशी स्थिती होते. इच्छेला येईल ते करतात, ज्यावर क्रोधित होतील त्याला मारतात, किंबहुना नुसती पिढा म्हणून माझी मूर्तीही गाडून टाकतात. स्वतःच्या व दुसऱ्याच्या देहाला ते याप्रमाणे जो त्रास देतात तो सर्वात अंतर्यामी जो मी त्यालाच होतो. या पापी लोकांच्या वर्णनाने वाणी विटाळणे बरे नव्हे, पण त्यांचा त्याग करावा हे सांगण्यासाठी वर्णन करावे लागले. प्रेत घराबाहेर काढावे लागते, दूर हो असे बोलूनच अंत्यजापाशी भाषण टाळावे लागते, किंवा घाण ही हातानेच धुवून टाकावी लागते. येथे शुद्धतेचा हेतू असल्यामुळे या अमंगळ गोष्टी केल्या असे जसे कोणी समजत नाही, म्हणून त्यांच्या त्यागासाठी केलेला अनुवाद अर्थात भाषण दूषणीय म्हणता येत नाही. तर अर्जुना, तुला त्यांचे दर्शन झाले तर माझे स्मरण करीत जा. येथे दुसरे प्रायश्चित्त उपयोगी नाही. तर जी एक सात्विक श्रद्धा तिचेच यापुढे दक्ष राहून जतन कर. म्हणून ज्यायोगे सत्वबुद्धीची वाढ होईल असाच संग धरावा, आणि आहारही सत्वाची वृद्धी करील असाच सेवन करावा. अरे, वास्तविक स्वभाव वाढवण्याच्या कामी आहाराशिवाय दुसरे सामर्थ्यवान कारण नाही. अरे, प्रत्यक्ष पहा की एखादा शुद्धीवर असलेला पुरुष जेव्हा दारू पितो तेव्हा तो त्याच क्षणी उन्मत्त होऊन राहतो, किंवा जो मर्यादेबाहेर अन्नसेवन करतो त्याला वात व कफ यांचा विकार होतो, किंवा ज्वर आला असता दूध पिऊन तो जाईल काय? नाहीतर अमृत प्याल्याने जसे मरण टळते, किंवा विष घेतले तर त्याने मृत्यू येतो, त्याप्रमाणे जसा किंवा ज्या प्रकारचा आहार असेल त्या प्रकारचे धातू शरीरात उत्पन्न होतात, व जसा धातू असेल त्याप्रमाणे अंतःकरणाचा स्वभाव पोसला जातो. भांडे तापले म्हणजे आतले पाणीही जसे तापते, त्याप्रमाणे धातूच्या अनुरोधाने चित्तवृत्ती बनत असते. म्हणून सात्विक अन्नसेवनाने सत्वगुणाची वाढ होते, व दुसऱ्या 2 जातींच्या अन्नाने रजोगुण व तमोगुणाची वाढ होते. तर कोणता आहार सात्विक आहे? राजस व तामस आहाराचे स्वरूप अगर लक्षण काय ते सांगतो, नीट ऐक. आणि अर्जुना, सामान्य अन्नाचे 3 प्रकार सत्व रज तम कसे झाले ते स्पष्ट करून दाखवितो. हे पहा, तर जेवणाच्या रुचीप्रमाणे अन्न तयार होत असते, आणि जेवणारा तर गुणाचा ताबेदार असतो, कारण की करता भोगता जो जीव तो 3 गुणामुळे स्वभावता 3 प्रकारचा होऊन 3 प्रकारची कर्मे करतो. म्हणून आहार 3 प्रकारचा आहे, व यज्ञही 3 प्रकारचे आहेत, आणि दान तपादी व्यवहारही 3 प्रकारचे आहेत. परंतु प्रथम आहाराचे रक्षण सांगतो, म्हणून जे म्हटले ते चांगले स्पष्ट करून सांगतो, ऐक. तर दैवयोगाने जेव्हा भोगता सत्वगुणी असतो तेव्हा मिष्टान्न सेवनाकडे त्याचा विशेष ओढा असतो. जे पदार्थ स्वभावताच उत्तम, रसभरीत, गोड, बहुअंशी स्निग्ध व चांगले परिपक्व असतात, जे आकाराने अवजड नसतात, स्पर्शाला फार मऊ असतात, जिभेला स्निग्ध रुचीची असून जे स्वादिष्ट असतात, रसयुक्त, वरून मऊ, पाणीदार व अग्नितापादिकांपासून सुटलेले, गुरुपदेशाची अक्षरे थोडी असली तरी अर्थ फार थोर असतो,
तसा जो आहार आकाराने लहान पण परिणामाच्या दृष्टीने महान असून ज्याचे थोडेसे सेवन करूनही तृप्ती टिकून राहते आणि जे रुचीने गोड तसेच परिणामानेही गोड अशा अन्नाविषयी सात्विक जीवांचे प्रेम असते. सात्विक अन्नाचे लक्षण असे असते, याचे सेवन केल्याने नित्य आयुष्यवृद्धी होत असते. अशा सात्विक अन्नाचा वर्षाव देहावर सतत होत असता दिवसेंदिवस त्या देहाच्या आयुष्य नदीला पूर येतो. बुद्धिमंता अर्जुना, जसा दिवसाची वाढ करण्याला सूर्य हा कारण असतो, तसा सत्वगुणाची वाढ करायला, पोषण करायला हाच आहार कारण आहे. आणि शरीर व मनाला बल देणाऱ्या या आहाराचा आश्रय असल्यावर तेथे रोगाचा प्रवेश कसा होणार? हा सात्विक आहार जेव्हा सेवन करण्यात येतो तेव्हा आरोग्य भोगण्याला शरीराचे भाग्यच उदयाला आले असे आम्ही समजतो. आणि या सात्विक आहाराने सुखाच्या देवघेवीचा व्यवहार चांगला भरभराटीस येतो. असो एवढेच काय, पण त्याचे आनंदाशी सख्य वाढते. वर सांगितलेला सात्विक आहार चांगला मानवाला तर हा मनास व बाहेर शरीरास मोठा उपयोग करतो. आता रजोगुणी माणसाला ज्या रसाचे प्रेम आहे त्याचेही अर्जुना प्रसंगानुसार स्पष्टीकरण करतो. फक्त मरण आणत नाहीत इतकेच काय ते कमी, बाकी कडूपणाला काळकूट विषासारखे, चुन्यापेक्षाही दाह करणारे जे आंबट असते. कणिक भिजवण्यास लागणाऱ्या पाण्याच्या बरोबरीने आत मीठ व अन्य खारट तुरट रस मिसळविणे असे अत्यंत खारट पदार्थ राजस प्रकृतीच्या पुरुषाला आवडतात व तो इतके कडक पदार्थ खातो की तोंडाने जणू अग्नीच गिळतो. परंतु पदार्थातून निघणाऱ्या वाफांवर जणू दिव्याची वातही पेटवता येईल असे उष्ण पदार्थ तो मागत असतो. भयंकर वावटळीस मागे टाकील असे किंवा पहारीचा घाव घातला असता जसे खुपते असे घावा वाचून खुपणारे झणझणीत असे तिखट पदार्थ तो खातो, जे तोंडी लावणे आत बाहेर राखेपेक्षा कोरडे असते. ते त्याला फार आवडते. जो पदार्थ खात असताना एकमेकांवर दात आदळतील तो पदार्थ तोंडात घेताना त्याला फार आनंद वाटू लागतो. मूळचेच पदार्थ झणझणीत, त्यात वर मोहरीसारखी फोडणी अशी की जी खाताना नाकातोंडातून शिंका अथवा वाफा येतात. हे असो, अग्नीलाही मागे टाकणारे असे झणझणीत रायते त्या राजसाला प्राणापेक्षाही जास्त आवडते, जे कितीही खाल्ले तरी तृप्ती होत नाही. असा जिभेचा वेडा झालेला मनुष्य अन्नाच्या निमित्ताने जणू पोटात अग्नीत साठवितो. तसेच लवंगा, सुंठ वगैरे खाऊन जमीन अंथरून अथवा खाटेवर जो लोळतो व तोंडापुढील पाण्याचे भांडे दूर करीत नाही, त्यांनी तो आहार केला असे न म्हणता शरीरात झोपलेले रोगोरूपी सर्पच जागे करण्यासाठी जणू माजोरी पदार्थच भरले आहेत. तसेच एकमेकांची स्पर्धा करीत सर्व रोग एकाच वेळी उद्भवतात असा राजस आहाराचा दुःखदायक परिणाम होतो. याप्रमाणे राजस आहाराची लक्षणे सांगून त्यांचा परिणाम कसा होतो हेही सांगितले. आता त्या तामसाला कोणता आहार प्रिय असतो ते सांगतो, जे ऐकून तुम्हाला खेदच वाटेल. तर सडलेले अगर उष्टे अन्न खाताना हे अति अहितकर आहे अशी मुळीच शंका न येता जशी म्हैस आंबवलेले आंबवण खाते तसा हा आहार आहे. त्याप्रमाणे सकाळचे अन्न दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी शिळे करून खाणे तामसाला फार आवडते. किंवा अर्धे कच्चे अथवा करपून निसत्व झालेले अन्नही तो खातो. जे पूर्ण शिजलेले किंवा रसपूर्ण आहे तेच अन्न खरे चांगले हे त्या तामसाला माहीतही नसते. एखादे वेळी अचानक अशा अन्नाची व त्याची गाठ पडलीच तर वाघाप्रमाणे तो त्या अन्नाला घाण सुटेपर्यंत शिळे होऊ देतो. किंवा फार दिवसाचे शिळे, चव गेलेले, शुष्क, निरस किंवा सडलेले किंवा आत किडे उत्पन्न झालेले व तेही मुलांनी चिखल चिवडून राड करावी त्याप्रमाणे चिवडलेले व गोतांबील सर्व पदार्थांची एक रासकाला केलेले असे बायका मुलांसह एकत्र बसून खातो.
अशी घाण जेव्हा तो भक्षण करील तेव्हा आज मस्त जेवण झाले असे त्याला वाटते. पण त्या पाप्याचे एवढ्यानेच समाधान होत नाही. नवल असे की जे घाणेरडे अन्न सदोष व शास्त्रदृष्टीने निषिद्ध अथवा त्याज्य आहे तशा अपेय पदार्थाचे पान करण्याची व अभक्ष खाऊ नये असे पदार्थांचे भक्षण करण्याची त्या तामसाला फार इच्छा होते. याप्रमाणे तामसाचा आहार असतो त्याचे फळ मिळण्यास पुढचा क्षण लागत नाही. कारण ज्या क्षणी हे अन्न तोंडात घालतो तेव्हाच तो पापी ठरतो. या उपर जे जेवण ते जेवण न म्हणता पोटात यातना भरण्यासारखेच होय असे जाणावे. शिरच्छेद केला तर कसे काय होते, आगीत शिरले तर काय वाटते हे प्रत्यक्ष का करून पाहावयाचे असते. पण त्यालाही याची तयारी असते. म्हणून अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगण्याचे कारण नाही असे देव म्हणाले. असे आहाराचे प्रकार झाल्यावर यज्ञाचेही 3 प्रकार आहेत ते ऐक. तर या 3 यज्ञ प्रकारांपैकी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म हे कीर्तिमंत शिरोमणे तू ऐक. तर एक पती किंवा पतीची इच्छा या पलीकडे पतिव्रतेला जशी स्वतःची अशी इच्छाच नसते किंवा समुद्राला मिळाल्यावर गंगेचा आणखी पुढे प्रवेश असा नसतोच, अथवा आत्मदर्शन होताच वेद जसा मौनावतो त्याप्रमाणे जे स्वतःच्या हितासाठी सर्व चित्तवृत्ती अर्पण करून जे फलाशेचे अहंकार बाळगीत नाहीत. पाणी जसे झाडाच्या मुळाशी गेल्यावर परत मागे न येता त्याच्याच अंगात जिरून जाते त्याप्रमाणे मनाने व देहाने यज्ञनिश्चयाने फळाची इच्छा न धरता निमग्न होतात. केवळ स्वधर्म अन्य कशाच्याही इच्छेकरता नव्हे अशा वैराग्य वृत्तीने ते तो यज्ञ सर्वांगाने सालंकृत अर्थात यथासांग करतात. परंतु आरशात आपले स्वरूप जसे आपल्या डोळ्यांना दिसते किंवा तळहातावर असलेले रत्न जसे दिव्याने पाहावे किंवा सूर्योदय झाल्यावर आपला इच्छित अगर कोणताही मार्ग जसा स्पष्ट दिसतो तसा वेदाज्ञेचा निर्णय पाहून ते कुंडे मंडप वेदी व आणखी लागणाऱ्या सामुग्रीची सिद्धता करतात. ती अशी की जणू ब्रह्मदेवाने स्वतःच अवतरून ती स्वतःच केली आहे असे वाटावे. सर्व देहाचे अवयव यथायोग्य आभूषणांनी जसे शृंगारावेत तशी यज्ञाची सर्व सामग्री जिथल्या तिथे मांडतात. त्याचे आणखी किती वर्णन करावे. यज्ञाच्या निमित्ताने सर्व साहित्यासह साक्षात यज्ञविद्याच येथे अवतरली आहे असे वाटते. याप्रमाणे कोणताही विशिष्ट हेतू न बाळगता जो यथासांग यज्ञ केला जातो. फळ फूल छाया यापैकी काहीही प्राप्ती नसलेली तुळशीची झाडे लोक जशी पाटाच्या पाण्यावर रक्षण करतात किंबहुना फलाशेविन अशा दक्षतेने जो यज्ञ केला जातो तो सात्विक म्हणावा. अर्जुना, दुसरा जो राजस यज्ञ तो याच्यासारखाच सत्वगुणाच्या यज्ञासारखाच असतो. पण श्राद्धाच्या दिवशी राजाला भोजनाला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे फलाशेने युक्त असतो. राजा जर भोजनास आला तर पुष्कळच उपयोग होण्यासारखा असतो. लौकिकही वाढतो आणि श्राद्धही पार पडते. तसा तिहेरी हेतू मनात धरून तो मनात समजतो की यज्ञफल म्हणून स्वर्ग मिळालच, दीक्षित म्हणून लोकांमध्ये मान मान्यता मिळणारच आणि यज्ञासारखे मोठे कार्य घडल्याचे श्रेयही मिळालेच. असा केवळ फळाशेने व लोकात प्रसिद्धी व्हावी म्हणून जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ होय. आणि पशु व पक्षी यांच्या विवाहात कामेच्छा वाचून दुसरा जसा कोणी जोशी म्हणून लागत नाही त्याप्रमाणे यज्ञाला एक आग्रह वाचून अन्य काही कारण लागत नाही. वाऱ्याला वाहण्यास काय मार्ग लागतो, मरणाला काय मुहूर्त पाहिजे किंवा अग्नी काय पवित्र अपवित्र यांना घाबरतो. हे जर होत असेल तर तामसाच्या यज्ञाला विधीची मर्यादा लागेल. पण अर्जुना, तो स्वतःच निर्बंधरहित आहे. त्याला विधीची चाड नसते, मंत्रांची गरज नसते आणि त्या मंडपात माशीच्या तोंडालाही अन्न लागत नाही. ब्राह्मण हा शत्रू आहे
अशी समजूत असेल तेथे दक्षिणेचा विचार कुठून येणार? आणि आगीला जसे वाऱ्याचे सहाय्य व्हावे त्याप्रमाणे पुष्कळ खर्च होऊनही तेथे श्रद्धेचा लेश नसतो. म्हणजे निपुत्रिकाचे घर त्याच्या मागून त्याने बळकवावे तसेच हे होय. देव म्हणाले, अर्जुना ऐक बरे, असा जो यज्ञाभास नाममात्र यज्ञ करणे तो तामस यज्ञ होय. अरे गंगोदक तेच, परंतु निरनिराळ्या प्रकाराने उपयोग केला म्हणजे गटारात सोडलेले ते अपवित्र होते व दुसऱ्याने तीर्थ म्हणून शुद्धता येते. त्याप्रमाणे तप सुद्धा 3 गुणांनी त्रिधा झाले आहे. त्यातील एकाचा आचार पापाला कारण होतो तर एकाचा उद्धाराला कारण होतो. तर त्याचेच 3 प्रकार कोणते हे जाणावयाची इच्छा असेल तर प्रथम तप म्हणजे काय ते समजून घे. आता तप म्हणजे काय ते प्रथम सांगून 3 गुणांनी ते त्रिविध कसे झाले आहे हे नंतर सांगेन. तर शुद्ध जे तप तेही शारीरिक, वाचिक व मानसिक असे 3 प्रकारचे आहे. आता या तिन्हीपैकी प्रथम शारीरिक तप कोणते ते ऐक. त्या तप करणाऱ्याचे उपास्य दैवत श्री शंकर असो की विष्णू असो